दिवाळी पहाट असो किंवा नववर्षाची सुरुवात, मात्र डोंबिवलीमध्ये शोभायात्रा याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गुढीपाडवा निमित्त या ठिकाणी शोभायात्रा जी आहे ती मोठ्या प्रमाणात निघणार आहे. आणि सध्या जरी पाहिलं तर डोंबिवलीतील आराध्य दैवत असं मानलं जाणारं श्री गणपती मंदिर, या गणपती मंदिरमध्ये सकाळपासूनच पारंपरिक वेशभूषेत या ठिकाणी तरुणाई मोठ्या प्रमाणात इकडं श्री गणपती यांचं दर्शन या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. तर त्याचबरोबर आपण पाहिलं तर मंदिराकडनं देखील जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. विशेषतः पाहायला गेलं तर मंदिराकडनं या ठिकाणी यावेळेस मंदिराच्या बाहेर भव्य दिव्य अशी रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. विद्युत रोषणाई देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर 28वं वर्ष या ठिकाणी या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही स्वागत रॅली 28व्या वर्षी या ठिकाणी काढण्यात येणार आहेत. आणि एकंदरीत याची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. पहाटेच या ठिकाणी स्थानिक आमदार राजेश मोरे, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे व पोलीस आयुक्त या ठिकाणी येऊन या गणपती श्री गणरायाचं या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. आणि यानंतर या ठिकाणून पाहिलं गेलं तर डोंबिवलीतील भागशाळा मैदानातून या पालखीचं या ठिकाणी पालखी जी आहे ती या ठिकाणी निघणार आहे. आणि ही शोभायात्रा डोंबिवलीच्या भागशाळा मैदानातून निघणार व त्यानंतर पुन्हा डोंबिवली पूर्व पश्चिममध्ये ढोल ताशाच्या गजरात या ठिकाणी भव्य मिरवणूक काढत या पालखीची शेवट जी आहे ती पुन्हा एकदा या श्री गणपती मंदिरामध्ये या ठिकाणी होणार आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर यावेळेस 37 शाळेतील 1800 विद्यार्थी या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. विशेषतः पाहायला गेलं तर वंदे मातरम यांना 150 वर्ष पूर्ण झाल्याने या ठिकाणी त्यांच्या आधारित या ठिकाणी शोभायात्रामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. त्यांनी या उपक्रमामध्ये पाहिलं गेलं तर गेले काही दिवसापासून बाईक रॅली असेल किंवा दीपोत्सव असेल, रांगोळी स्पर्धा असेल, असे विविध उपक्रम जे आहेत ते या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत. विशेषतः आज आपण पाहिलं तर या शोभायात्रेत ज्या पद्धतीने 100हून अधिक संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत. तरुणाई मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी होऊन या शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन त्याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही शोभायात्रा जी आहे ती काढण्यात येणार आहे. पहाटेपासूनच आपण पाहिलं तर श्री गणपती मंदिराच्या ठिकाणी म्हणजे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणाई जी आहे ती या शोभायात्रेत सहभागी होते. मात्र त्याआधी श्री गणरायाचं या ठिकाणी दर्शन घेतात व हे दर्शन झाल्यानंतर या ठिकाणहून ही पालखी जी आहे ती सज्ज होते आणि ही पालखी पूर्ण शोभायात्रेमध्ये सगळ्यात आकर्षित असते. आणि यानंतर पूर्ण डोंबिवली पूर्व पश्चिम या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी ही शोभायात्रा काढल्यानंतर या ठिकाणचा शेवटचा सांगता जो आहे तो पुन्हा एकदा या गणपती मंदिरात होतो. सध्या आपण पाहिलं तर या ठिकाणी पहाटेच्या वेळेला मोठ्या प्रमाणात जे भक्त असतील, डोंबिवलीकर असतील, या श्री गणरायाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेत. थोड्या वेळातच या ठिकाणी आपण पाहिलं तर या शोभायात्रेची सुरुवात जी भागशाळा मैदानात पासून होणार आहे. मात्र त्याआधी आपण पाहिलं तर डोंबिवलीतील आराध्य दैवत श्री गणरायाच्या गणपती मंदिर संस्थानकडनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी केलेली पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.